हाय मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचं वेलकम आहे स्वागत व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही ठरवलं की आपण वाईवरून पाचगणीला जाऊया आणि पाचगणीला टेबल लँड करून हा जो स्पॉट आहे याच्याबद्दल आम्ही खूप सारं ऐकलं होतं गेले 3-4 दिवसात. तर तो स्पॉट बघूया. तर जातानाचा तुम्ही जो व्हिडिओ आहे तुम्ही थोडासा फास्ट केलेला आहे. ज्याला कोणाला नेचर व्ह्यू वगैरे बघायचा असेल तर तो व्हिडिओ स्लो करून बघू शकतो. त्याच्यानंतर आम्ही जाताना रस्ता चुकलो थोडासा, त्यामुळे आम्हाला लेट झाला. आणि जाताना मित्रांनो एक गंमत अशी झाली की इथे पाचगणीला ना ठिकठिकाणी असे थांबवतात आणि टोल घेतात. तर ह्या ठिकाणी पण आम्हाला टोल घेण्यासाठी थांबवलं, परंतु आम्ही कॉन्फिडेंटली राहुलने मागून आवाज दिला, "ए स्वागत फोन कर." आणि मी फोन करायची ॲक्टिंग केलीच की ते म्हटले, "जाऊ दे जाऊ दे, तुमची गाडी जाऊ दे." आणि असे आमचे 100 ते 150 रुपये देखील वाचले. आणि काही वेळातच आम्ही टेबल लँड या स्पॉटला पोचलो. तर टेबल लँड या स्पॉटला आम्ही सुमारे 3:30 पावणे 4ला पोचलो. आणि ऊन खूप असल्यामुळे आम्ही असा विचार केला की थोडासा का होईना पण आपण इथे आजूबाजूला टाईमपास करूया. थोडेसे जे गेम्स असतात शूटिंगचे वगैरे ते खेळूया. मला इथे उंची कमी वाटते माझी. ते हायटेडला वरती एकदम. फुगा फोडलास दर. मला ते पुढे उडतं की नाही त्यावरती शंका कमी आहे. आणि इथे संकेतचा नेम लागला नाही म्हणून संकेतला वाटलं की बंदूक खराब आहे काय. होल तर सरळ दिसतोय. होल सरळ दिसतोय, फक्त एअर जाते. किती वेळा खेळलो, कधीच नाही पडत. कधीच नाही पडत. खेळतच नाही बघ, सोड 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 तू. इकडे इकडे चौथा माकडे दे. राहुल गँग हलका नाही, हात तुटला गेला फक्त पाड. त्यांना काय त्याची काय नाही. ट्रायल चालू झाला. ट्रायल नाही रे. हलका मार, जोरात जोरात नको मार. आज माझ्या तूच दिला, आता तू पडणार. सगळे पडून जातात राहिलेले. गेम खेळून झाल्यानंतर मित्रांनो आम्ही वरती गेलो टेबल पॉईंटला. मग तिथे गाईड व लोकांनी आम्हाला खूप वेगवेगळे रेट सांगितले. मग आमच्या मुंबईवाल्या हुशार मित्रांनी आणि आम्ही असं ठरवलं की आपण जिथून एक्झिट आहे ना तिथून एंट्री करूया. म्हणजे लोक जे बघून बघून उलट्या साईडनी येतात तर आपण उलट्या साईडनीच आत जाऊया. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. एकदम भारी वाटत होतं. आणि त्याच्यानंतर हे आम्ही तिघंजणं एक छोटासा सेल्फी व्हिडिओ देखील आम्ही क्लिक केला. म्हटलं व्लॉगमध्ये ॲड करूया, तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल बघायला. व त्याच्यानंतर आम्ही असं सहज फिरत होतो. मग पुढे गेल्यानंतर आम्हाला एक आईस्क्रीमवाले काका भेटले व त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली. तर ती माहिती मी काही कट न करता जशीच्या तशी तुम्हाला देखील पोचावी म्हणून तशीच्या तशी अपलोड केलेली आहे. तर पुढे ऐका. दिसतोय तिथे हे मध्य बाकी बघा. इकडे तिथे डब्ल्यूच्या पलीकडच्या बाजूला प्रतापगड. आणि टेबल लँड हे आशिया खंडातलं 2 नंबरचं पठार आहे, भारतातलं 1 नंबरचं. याची उंची 4378 फूट याची. आणि इथे शूटिंगसाठी फेमस बरं काय. पाचगणी म्हणलं की ते शाळेंसाठी 45 शाळा आहेत, 105 हॉस्टेल आहे तिथे. 45 शाळा आहेत तिथे. 45 हो 105 हॉस्टेल 105 हॉस्टेल असे पाचगणीमध्ये. महाबळेश्वरला नाही, महाबळेश्वरला ते हॉटेल लाईन सर जास्त. इथं एज्युकेशनला फेमस आहे शाळांसाठी. वातावरणामुळे हो बाहेरचे पोरं पाऊस आणि तो गड अर्धाच आहे. तिकडे माझा काय केलं. आणि जर मित्रांनो तुम्ही कधी इथे आला तर जरासं सावधान राहा, कारण का इकडची माकडं खूप त्रास देतात. तुमच्या हातातली पाण्याची बॉटल वगैरे नक्कीच ओढून घेण्याचा ते प्रयत्न करतात. खायला जाणार ते पण. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही एक खाली केव्हमध्ये एक छोटंसं हॉटेल किंवा एक स्नॅक कॉर्नर होतं, तर ते देखील एन्जॉय करायला आम्ही खाली शिन्याने गेलो. आणि एकंदरीत खूप मस्त वाटलं त्या केव्हमध्ये, कारण का तिथे एकदम असा गारवा वाटला आणि एकदम असं थंड वाटत होतं. वरती ऊन होतं, परंतु खालती पूर्णपणे असं एकदम थंड वातावरण वाटत होतं. आणि निसर्गाची जणू काही वेगळी रचनाच होती. आणि हे बघू शकता माझा व्लॉगर मित्र संकेत शिंदे, याचं देखील चॅनल आहे कोकणी बिडू या नावाने. तर तुम्ही देखील त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या आणि आपल्या मित्राला संकेतला खुश करा. व त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर तुम्ही बघू शकता इथून एक दुसरा रस्ता होता दुसऱ्या केव्हकडे जाण्यासाठी. परंतु आम्ही पहिलं ठरवलं की एका ठिकाणी बसू, थोडंसं खाऊ पिऊ एन्जॉय करू. आणि आता बघू शकता तुम्ही इथे राहुल काय बोलतोय.
तर थोड्या वेळ बसल्यानंतर मित्रांनो आम्ही तिथे एक छोटीशी गुफा होती, त्या गुफेमध्ये एंट्री केली आणि खूप मस्त गुफा होती. खाली तुमचा बॉडीगार्ड आहे, म्हणजे समजा काही चुकून समोरून तो आलंच तर काय स्वागत त्याच्याशी झटापट करू शकतो. आणि हा राहुल आहे. आता आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला मे बी काही दिसणार नाही, करून थोडा अंधार आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं टॉर्चच्या सहाय्याने जेवढं काही व्हिडिओ फुटेज आम्हाला घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त मंदिर वाटतं इथे आहे. आणि मग त्याच्यानंतर या देवाच्या काही मूर्त्या आहेत इथे. आणि थोडंसं पुढे चालल्यानंतर इथे वाघ तर तुम्ही बघितलाच असाल. एखाद्या लहान मुलाला वाटेल की खरोखरच खरा वाघ आहे की काय. मग काही मिनटातच मला वाटतं 4 ते 5 मिनटात ही गुफा संपते आणि मग तिथे तुम्ही पहिले वरती होता तिथेच पुन्हा तुम्ही वरती येता. वरती आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण थोडंसं काहीतरी खाऊया. मग आम्ही एक वडापाव आणि 2 मॅगी ऑर्डर केल्या आणि मग त्याच्यानंतर आम्ही मॅगी एन्जॉय केली. आणि पुढे तुम्ही बघू शकताच सगळं एक फोटो काढ. पावसाळ्याची मजा सगळं एक फोटो काढ. फोटो रे फोटो. इकडे आलं पाहिजे मला घ्यायला घेतो. बोल. आज मला वडापाव नको तो मॅगी खा. म्हणजे 2 मिनट में बनती है मॅगी और मुंबई में, पण हा हेच खातो आणि इथे येऊन त्याला मॅगीच खायची होती. तर त्याच्या आग्रह तर मलाही घ्यावी लागली कारण माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता. नाही, मॅगी ही कोणीतरी फेवरेट आहे. तिकडे तर म्हटलं की मॅगीच खा. अच्छा असं आहे का? तुला कोणीतरी सांगितलं का मुंबईला? नाही तुझं मला नाही. लंबी आहे सुपी. इथे आला थंड थंड हवे ते गरम गरम खायला मस्त मजा येते. चला तर मग आस्वाद घेऊया. मॅगीचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की जी येताना आम्हाला दुसरीकडे जी गुफा जो रस्ता दाखवत होता तिथे जाऊया. परंतु मित्रांनो हा रस्ता थोडासा असा लांब आहे, एक 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि जाताना देखील एक मस्त असं तुम्हाला जंगलात किंवा रानात आल्यागत वाटतं इन जनरल. आम्ही चालत असताना ऐका राहुल काय बोलतोय. भर पावसात चढलं रायगड, भर पावसात रायगड आणि तिरुपती खालून वर गेलं चालत तिरुपती बालाजी. आणि वरतून मग खाली कसा आलास? बसली बाबा. पुढे अजून थोडा वेळ चालल्यानंतर आम्हाला असे जिने लागले. मग त्या जिन्यांवरतून चढून आम्ही वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर इथे देखील पुन्हा 15 रुपये एंट्री फी होती. आणि मग एंट्री फी वगैरे आम्ही भरल्यानंतर आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे पण वरती एक अजून इन जनरल छोटीशी गुफा होती. परंतु मी ती काही जास्त रेकॉर्ड केली नाही कारण का त्याच्यात काहीच असं अपिलिंग किंवा असं काही खास इन जनरल बोलू शकता की जास्त मेंटेन्ड पण नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर थोडा वेळ आम्ही तिथे बसलो, थोडंसं साईट सीइंगचा वगैरे तिथून निघालो. तर वरती असे बोलतात की तिथून तुम्ही डायरेक्ट टेबल टॉपवरतीच निघता. मग नंतर आम्ही तिथून वरती डायरेक्ट टेबल टॉपवरती निघालो. आणि मग तिथे गेल्यानंतर इन जनरल थोडंसं फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग आणि बाकीचे सगळे तुम्ही ते व्लॉगमध्ये पुढे बघूच शकता. You melt the ice behind my stone cold eyes. I turn to ashes. राहुल आणि राहुलची फोटोग्राफी ही आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये फेमस आहे. पूर्ण फुल काढू चप्पल इथपर्यंत तू नको पुढे ना सांगायला. तू पुढे नाही आला पाहिजे. तू भरायला पाहिजे. तर माझी स्माईल मग हे होते, खराब होते. हा नवीनच आहे हा. त्याला जरा पुढे गेला तर त्याची स्माईल खराब होते. त्याच्या पुढे हा एक लेसन आहे. फोटो पुढे जाऊन काढला तर स्माईल खराब होते. त्यामुळे ते बोलता ना फॉलो मी आणि क्लोजअप वाले फोटो काढा आजपासून बंद. पाकडे हा बस. थोडंसं फोटोशूट करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो. You melt the ice.